नमस्कार सगळ्यांना। तर सख्या बहिणी सख्या जावा ह्या ताईंचा व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत असते, कारण खूप छान व्हिडिओ टाकतात त्या ताई। आणि आज मी आत्ता व्हिडिओज बघत होती तर एकदम अचानक मला त्यांच्या ज्या अक्का आहेत तर मला त्यांचा फोटो डोळ्यासमोर आला आणि एकदम मला रडायला आलं की खरंच किती निस्वार्थ सुनांवर प्रेम करणाऱ्या अक्का होत्या। त्यांना कोणत्याच गोष्टीचं काहीच घेणं देणं नव्हतं। खूप छान स्वभाव होता त्या अक्कांचा आणि मी पहिल्यापासून तर आत्तापर्यंत त्या ताईंचे म्हणजे दोघी बहिणींचे व्हिडिओ बघत आले, तर खूप सुंदर व्हिडिओ असतात त्यांचे। आणि अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आलं की त्या आईने किती सहन केलेलं असेल, पण बिचारीच्या वाट्याला समजा असं दुःख आलं की त्या आजारपणामुळेच वारल्या। पण म्हणजे त्यांनी सर्व लेकांचं जे सुख आहे ते उपभोगायला पाहिजे होतं, देवांनी अजून त्यांना ठेवायला पाहिजे होतं। तर त्यांना सुना एवढ्या छान भेटल्या होत्या, लेकीसारख्या सुना भेटल्या होत्या। खरंच अक्षरशः म्हणजे त्या सुना त्यांचं जेवढं करत होत्या तेवढं बघून सुद्धा खूप असा हेवा वाटत होता की किती छान मुलीसारखे लेकी मिळाल्या त्या अक्कांना। आणि खरंच बघा, आम्ही तर व्हिडिओ बघून आता आमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। तर त्या ज्या सुना आहेत, सुना सोडून लेकी ज्या झाल्या त्यांच्या, तर त्या लेकींना किती दुःख झालं असेल। तर खरंच त्या दोघी ताईंना, त्या दादांना देव त्यांना खूप हिंमत देव, कारण एकदा गेलेली व्यक्ती परत येत नाही। आणि ज्या अक्का आहेत त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली। तर खरंच खूप वाईट वाटलं मला त्या अक्कांचा। मी म्हणजे व्हिडिओज बनवत होते आणि एकदम, कारण रोजची आतुरता असते व्हिडिओ बघण्याची त्या ताईंची, सख्या बहिणी सख्या जावांचे। तर मी बघतच होती, तर तेवढ्यातच तो फोटो आला समोर आणि एकदम अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं। तर खरंच मी त्या ताईंना त्या ताईंचे तर खूपच छान व्हिडिओ असतात, तर मी म्हणजे डेली बघत असते। पण ह्या 7-8 दिवसामध्ये व्हिडिओ नाही आली तर असं वाटत होतं काहीतरी प्रॉब्लेम असेल। पण एकदम डोळ्यासमोर अक्काचा फोटो आला आणि एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अक्कांची तब्येत आता चांगली आहे। मी त्यांना स्वातीने सांगितलं होतं की अक्कांची तब्येत चांगली आहे, तर एखाद्या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांना दाखवू। पण एकदमच तो फोटो समोर आला। म्हणजे आज मी जेव्हा व्हिडिओ काढतच होती आणि बघत होती तर तेव्हा तो फोटो समोर आला, तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं की खरंच किती छान त्या अक्कांचं मन, स्वभाव, की आम्ही आता कोणी नसून सुद्धा आम्हाला त्यांची आपुलकी लागली। तर देव करो त्यांना खूप छान, म्हणजे असं आता मला शब्द नाहीत म्हणायला, पण त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली आणि नमस्कार करते एकदा परत।